नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणात व्हॉट्सअॅपद्वारे संवाद साधून स्नॅपचॅटद्वारे आर्थिक व्यवहार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आता तपासात उघडकीस आली आहे। आरोपींनी व्हॉट्सअॅपवरील महत्त्वाचे चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे नष्ट केलेत। या प्रकरणी वनराई पोलिसांनी गुरुवारी मुंबईतील नामांकित महाविद्यालयातील बीकॉमचा 22 वर्षीय विद्यार्थी विनीत गेरेलानी याला अटक केली आहे। स्नॅपचॅटद्वारे QR कोड पाठवून पैसे स्वीकारल्याचं स्पष्ट होताच त्याला अटक करण्यात आली। गेरेलानीसह अटकेतील 6 आरोपींना गुरुवारी बोरिवली न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयाने त्यांना 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। तर आणखी एक मोठी बातमी, नेस्कोमधील कॉन्सर्टमध्ये 20 एक्ससी पिलचा वापर झाल्याची पोलिसांच्या सूत्रांची माहिती आहे। त्यातील प्रत्येकी 2 पिल्स या जखमी तरुणी आणि मृतांनी खाल्ल्या होत्या। ही एक सिंथेटिक पार्टी ड्रग आहे। याचं पूर्ण नाव आहे मिथिलियन डायऑक्सी मेथॅम्फेटामाइन। हे ड्रग थेट मेंदूवर परिणाम करतं, उत्साह, ऊर्जा आणि हाय असल्याचं फीलिंग देतं। पण हे जास्त प्रमाणात घेतल्यास हृदयाची धडधड वाढते, श्वासोच्छवासाचा त्रास होतो, शरीराचं तापमान वाढतं, अशा गंभीर समस्या निर्माण होतात।